स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। दादा नमस्ते। नमस्कार। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत। हो लागले 4 तुल्यबळ उमेदवार आहेत इथं। आहेत ना। तर या जिल्हा परिषद गटामध्ये कुणाची हवा? इथं फक्त ओनली दामोदर घोडे यांची हवा आहे। कारण सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे। खऱ्या अर्थाने ज्या वेळेस बेड भागामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेस शेतकरी असेल किंवा बेड भागातला कुठलीही व्यक्ती असेल, ज्या वेळेस खऱ्या अर्थानं संकटात उभी असते, म्हणजे संकटात ज्यावेळेस ती व्यक्ती संकटात पूर्णपणे गुंतली गेलेली असते, त्यावेळेस रात्र असो दिवस असो अण्णा कुठलाही विचार न करता ह्या ठिकाणी प्रत्येकाच्या त्या ठिकाणी पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात। आणि म्हणून ह्या ठिकाणी प्रत्येकाला हवंसं वाटणार आणि आपलंसं वाटणारं नेतृत्व हे फक्त दामोदर घोडे आहे। आणि ते नेतृत्व आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे उभं राहते त्याच्या पाठीमागे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांची असणारी सर्वात मोठी ताकद ही अण्णांची आज जमेची बाजू आहे। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी फक्त अण्णांचं काम त्या ठिकाणी मन लावून करणार आहे। पण या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीला तर दामोदर वळसे पाटलांच्या विरोधात होते। त्यावेळेस तुतारी हा पक्ष जो शरदचंद्रजी पवार साहेबांचा होता आणि शरदचंद्रजी पवार पक्षांच्या साहेबांकडून पवार साहेबांच्या पक्षाकडून त्या ठिकाणी लोकनेते आदरणीय देवदत्तजी निकम साहेब त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। मी स्वतः त्या ठिकाणी आदरणीय देवदत्तजी निकम साहेबांचं काम केलेला माणूस आहे। परंतु आज पुढे यांची अवस्था अशी झालेली आहे की हे नेते मंडळी रात्री कुठे असतील आणि सकाळी कुठे जातील हे कोणी सांगू शकत नाहीये। दामोदरांनी पण पक्ष बदलला ना? दामोदरांनी पक्ष बदलला नाही। दामोदरांना ऑलरेडी ज्या पहिल्या पूर्व जे घड्याळ होतं ते घड्याळ पुन्हा अण्णांना त्या ठिकाणी भेटलेले, अण्णांनी कुठलाही पक्ष बदललेला नाहीये। असणारं काम या ठिकाणी बोलते म्हणून आम्ही सगळेजण अण्णांच्या पाठीमागे उभे आहेत। धन्यवाद। ओके। नमस्कार। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात। तुमच्या ज्या जिल्हा परिषद गट आहे जिल्हा परिषद गट या गटामध्ये 4 तुल्यबळ उमेदवार आहेत। 4 तुल्यबळ उमेदवारांमध्ये या ठिकाणी लढाई होते। कोण तुल्यबळ वाटतो 4 मध्ये? 4 मध्ये पोकळे डॉक्टर। का बरं पोकळे डॉक्टर तुल्यबळ वाटतात? सामान्य माणसासाठी योग्य उमेदवार। सामान्य माणसांसाठी उमेदवार त्यांचा पंचायत समिती कवटे मलटण गट आणि इकडल्या पंचायत समिती गणामध्ये त्यांचा प्रभाव कसं? 8 वर्ष झाले तसे ते इकडे शेतकऱ्यांची कामं करतात। लाईटीचा असेल, डीपीचा असेल, कोणताही प्रश्न असो। निश्चित मॅडम ना कसं काय राहील इथं वातावरण? थोडं कमी राहील, गावचा उमेदवार आहे ना। गावचा उमेदवार जास्त राहील। हो। धन्यवाद। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत। 4 तुल्यबळ उमेदवार आहे तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये। सध्या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? गावडे साहेबांची। गावडे साहेबांची का बरं? चांगलं काम केलेलं आहे। गावडे साहेबांनी पक्ष बदललं काम तर चांगलं आहे ना। तुमच्या गावचे उमेदवार आहेत पंचायत समितीसाठी, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला माणूस आहे। पंचायत समितीसाठी तुमच्या गावाचा उमेदवार आहे। राहील का गाव पाठीमागे? 100% पाठीमागे निवडून येणार नक्की। दादा नमस्ते। नमस्कार। रामकृष्ण डोंबले। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात। 4 तुल्यबळ उमेदवार आहेत। बर। तरी जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? आता सध्या हवा आम्हाला तसं नाही सांगता येतं नक्की कोणाची, पण पंचायत समितीचा विचार केला तर आमच्या बाळकृष्णकडे आहे गावातून हवा। मग एकंदरीत आता गावडे साहेबांसोबत आहेत। कोण? बाळकृष्णकडे। हो, गावडे साहेबांसोबत। बरोबर आहे। एकंदरीत आता हवा कुणाची? आमच्या शेटाची हवा आहे, पंचायत समिती शेटाची। जिल्हा परिषद गटात अगदी नाही सांगता येत नक्की काय मोठी खरंच आहे। दादा नमस्ते। नमस्ते। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत। त्या 4 तुल्यबळ उमेदवारांमध्ये सध्या हवा कुणाची? 4 उमेदवार आमच्या जवळचे, पण त्यांच्यापेक्षा आम्हाला पंचायत समितीचे उमेदवार आमच्या जवळचे, त्यांची हवा इथे चांगली आहे। नाही पण गावडे ते आता गावडे साहेबांसोबत आहे। त्यांचं आमचे सगळे जवळचे, त्यांचं नेमकं आम्हाला सांगता यायचं नाही, पण आमच्या जवळचे आहे ते चांगल्यापैकी। जवळचे जरी असेल तर गावडे साहेबांनी पक्ष बदलला, याचा काही परिणाम होईल का? नाही होणार। भाजपवरती कुठेतरी शेतकरी वर्ग सर्वसामान्य मतदार नाराज वाटतो। नाराज तर आहेच, पण आता त्यांची कामं पण तेवढी आहे। कामं आहेत तेवढी, पण थोडासा सर्वसामान्य शेतकरी वर्ग थोडासा नाराज वाटतो। आता कांद्याला बाजारभाव, शेती पिकाला कमी बाजारभाव, त्याच्यामुळे नाराज शेतकरी जो वर्ग आहे तो पाठीमागे राहील का गावडे साहेबांचा? ते नेमकं कसं सांगता येईल।
त्याचं नाही सांगू शकत. ओके, धन्यवाद. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. तुमच्या या जिल्हा परिषद गटामध्ये सध्या हवा कुणाची? काही सांगता नाही येत. तरी पण काहीच नाही सांगता येत. बाबा कुणाची हवा? तसं काय सांगावं, तुमच्या गावचा उमेदवार आहे इथं पंचायत नाही समितीसाठी. सांगता येणार, नाही सांगता येणार, तरी पण कुणाची हवा? काही सांगता येणार नाही. तसं काय सांगावं कोणाची हवा आहे विकास कसं आहे. कोणी केला जिल्हा परिषद गटामध्ये? आता तसं काय तुम्ही पहा दुसरीकडे, आता आम्हाला नाही सांगता येणार. विकास विकास तुमच्या कारण सर्वसामान्य आम्ही ना नागरिकांचे प्रश्न आम्ही कोण इथले नाही, हा. त्यामुळे इथलं काय आम्हाला सांगता नाही येणार. हा. तुम्ही दुसरे पहा इथं. पूर्वीपेक्षा खूप हुशार झाली. काही काय मनातलं कधी कुणाला खरं सांगणार नाही, पण जर सर्वसामान्यांचा नेता कोण तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये? काय सगळे ते सारखेच आणि त्याला काय आम्हाला काय ते सगळे सारखे. नाही, सगळे सारखेच आहेत, पण तुमच्या आता अडचणीच्या वेळेस पोपटराव गावड्यांनी गाजवली, आतापर्यंत गाजवली. हा. आता इथून पुढे काय करायचं तो वेगवेगळे ते उलट पालट ह्या पक्षात त्या पक्षात हेच खरं अवघड आहे. नाही तर बाकी आता सगळं गावडे साहेबांनी पक्ष बदलला. हा? गावडे साहेबांनी पक्ष बदलला, बदललं. त्याचा काही परिणाम होईल का मतदानावरती? नाही मला नाही वाटत काही होईल. अच्छा, बाबा नमस्ते. त्यांना चांगलं समजतं. जिल्हा काय परिषद असतं? पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. त्याच्या भागच नाही घेत. कोण विजय होईल? कोणी होत ते होईन ते होईन, त्याला काय आहे की नाही? हा, चारी होती. नाही नाही, चारही नाही. मत यांनी आपल्याला या संविधानाने फक्त एकच उमेदवार निवडायची हे दिलेलं आहे ना. चारही पण नाही विजय होणार. हा? नाही नाही, एकच मतदान करता येणार. तरी पण कोण विजय होईल? दादा नमस्ते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत. तुमच्या या जिल्हा परिषद गटामध्ये 4 तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत आहे. त्यामध्ये पंचायत समितीसाठी तुमच्या गावातला उमेदवार आहे. कोण विजय होईल या जिल्हा परिषद गटामध्ये? तसं नाही सांगता येत. इथं लोक सगळे संभ्रमात झाले. सगळी काय झालं आता, लोकांना चिनमिन झाली. सगळी एकमेकाची गुतागुती, सगळी एकमेकाची नाते होती. काय करावं, लोक मतदारात चिनमिन झाली. काही कोणाला मतदान करावं आणि काय करावं हे लोकांनाच काय करायला. पण तुमचा जो विकास कामं असतील किंवा तुमच्या आता सर्व काय नाही, अडचणी- विकास कामं आमच्या गेली वळशे पाटलांनी. हा. पण आता वळशे पाटलाला विकास कामं करून ती सोडून गेली. तुम्हाला सांगू तिकडे आता काय नाही, तरी पण कोण तुल्यबळ राहील 4 आता उमेदवार? काहीच सांगता येतं. आज तुमच्या गावचा उमेदवार आहे. आमच्या गावचा उमेदवार तर आहे ते आमच्या गावात. आता आमच्या गावातला आहे कसं तुमच्या गाव राहील का पाठीमागे तो? गाव राहणार ना माझी. 100%. हो, ओके. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. 4ही उमेदवार तुल्यबळ आहेत. कोण विजय होईल? काय कोणी होईल त्याचं नाही सांगता येत. नाही, पण असं कसं एक नाही, नाही. तरी तुल्यबळ असेल ना. नाही नाही, मला नाही काहीच कळत नाही. मला बोलायचं नाही काही नाही. दादा नमस्ते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. कोण विजय होईल? डॉक्टर पोकळे. का बरं डॉक्टर पोकळे? गेली अनेक वर्ष, मागचे 10 वर्ष ते त्या कवठेगाणा पंचायत समिती सदस्य आहेत. तरी पण ह्या टाकळी या ठिकाणामध्ये त्यांचं प्रचंड मोठं काम आहे. शेतकऱ्याचा पाणी प्रश्न असेल, लाईटीचा प्रश्न असतील, आरोग्य संबंधित काही लोकांचे जे प्रश्न आहेत ते त्यांनी सोडवले आतापर्यंत. आता एकंदरीत विचार करते निकम साहेबांनी त्यांनी एक मताने पाठिंबा दिला डॉक्टर त्याचा फायदा होईल का त्याचा? 100% फायदा होणार. जो तुतारीचा गट आहे, म्हणजे निकम साहेबांना जो मानणारा गट आहे, तो गट आज ऍक्टिव्ह नाही आजच्या प्रोसेसमध्ये. आणि जर पत्रकार परिषदेत निकम साहेबांनी जर सांगितलं असेल की डॉक्टर पोकळेच्या मागे उभा राहा, तर तो गट 100% निर्विवादपणे पोकळे डॉक्टरच्या मागे उभा राहील. त्याचा नक्की निर्णायक ठिकाणी त्या डॉक्टर पोकळेंना फायदा होईल. बाबा नमस्ते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. 4 तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत आहे. कोण बाजी मारेल? बाजी कोण मारेल? तुल्यबळ उमेदवार कोण? तुमच्या गावचा उमेदवार आहे पंचायत समितीसाठी. बाबा नमस्ते. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. 4 तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत आहे. 4 तुल्यबळ उमेदवारांमध्ये कुणाचं पारडं जड राहील? कोण बाजी मारेल? राजू दादा. का बरं राजू दादा? राजू दादा पहिले काम आहे साहेबांचं. पक्ष बदलला ना पण त्यांनी. बदलला तर पण आम्ही गावडे साहेबांना आता तुमच्या गावातला उमेदवार आहे पंचायत समितीसाठी. एकंदरीत आता जांबूत गावचं मताधिक्य राहील का पाठीमागं? हा
100%. 100% हा. पंचायत समितीच्या उमेदवाराच्या पाठीमागं 100%. ओके धन्यवाद. बाबा नमस्ते. या जिल्हा परिषद गटामध्ये सध्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. 4 तुल्यबळ उमेदवार आहेत. माहिती आहे का तुम्हाला 4 उमेदवार? ओके. तर 4 उमेदवार तुमच्या इथे तुल्यबळ आहे. सध्या या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? दामोदरांची. का बरं? त्या माणसाने गेली 15-20 वर्षी सामान्य माणसापर्यंत पोहोचलेला आहे, हा. म्हणून त्याची हवा आहे. आणि एकंदरीत पाहता त्यांनी पक्ष बदल केला, मग पक्ष बदल केलाच ना. त्या पवार साहेबांच्या घराण्याला जे काकाचे आशीर्वाद दादाला आहेत आणि तेच अण्णाला आशीर्वाद आहेत. मला एक सांगायचं, 63-64 वर्ष जो माणूस एकनिष्ठ थांबला, हो ज्या पक्षाशी एकनिष्ठ थांबला, हो त्या घराचं तिकीट कापलं गेलं, म्हणजे तिकीट नाकारलं गेलं त्याला. हो हो. तर मग तिकीट नाकारलं गेलं तर याचा परिणाम नक्की मतदानावरती होईल का? नाही होणं. हा? ही जे पवार घराणे जे शिरोळ तालुक्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं जे नेतृत्व आहे ते दादा असू नाही तर पवार साहेब असू, त्यांच्यावर पूर्ण लक्ष महाराष्ट्राचं आहे आणि या गटाचं सुद्धा शिरोळ तालुक्यातलं आहे. नाही, पण जर या मतदारसंघातून किंवा या जिल्हा परिषद गटातून गायब केलं तर मग ते जे तुतारीचं जे चिन्ह आहे, हे चिन्ह त्यांनी काय सांगितलं की पुणे जिल्ह्यात सगळीकडं घड्याळ हेच चिन्ह राहील, तुतारी हे चिन्ह राहणार नाही. तो दादाचा आणि त्यांचा विषय वरच्या पातळीवर. खालच्या कार्यकर्त्यांना जसं सांगेन तसं पद्धतीने करून घेतलेले. धन्यवाद दादा. ठीक आहे. कोण आहे? बाबा आहेत इकडं. बाबा नमस्ते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत, तुम्हाला तर माहितच असेल. 4 उमेदवार आहेत तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये. तर सध्या कोणाची हवा आहे? गावडे साहेबांची. का बरं? जुना माणूस आहे आमच्या सारखाचा, पहिले पण आता आमचं 40 वर्ष त्यालाच बोलतात. कोणाला? गावडे साहेबांना. गावडे साहेबांचीच हवा का? आमची आहे आता लोकांचं काय असं हो, पण बाकीचे उमेदवार तुल्यबळ नाहीत का? असू द्या, कशी असू द्या, माणसं आलं ना सर. आता एवढं पण गावडे साहेबांनी तर पक्ष बदलला. जाऊ द्या बदल, आपल्याला काय करायचं पक्षाचं? खाली आपलं चाललंय, आपल्याला रुची गरज आहे ना. आपण हे बघा, आता तुम्ही एक सर्वसामान्य मतदार आहेत, तुम्ही सर्वसामान्य शेतकरी आहेत. शेतकरीची कुठेतरी थोडीशी नाराजी दिसते या भाजप पक्षावर. आपण वरच्या लेवलला जाऊ शकत नाही, आपण इथं जातो आपला आमदार. नाही, पण नाराजी तर वरच्या लेवलला जरी असली किंवा खालच्या लेवलला असली, नाराजी तर नाराजी आहेच ना. मग तरी पण तुम्ही काय गावडे साहेबांनाच का निवडला? आमचा जुना माणूस आहे, पहिले आम्ही तिथेच सांगते, आम्ही एवढं मोठं जमलो झालो, आपल्या गाड्या राहू आम्ही साला सगळे पैसे, अख्खं गाडी अख्खं गाव म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बेड भागाचं नंदनवन हे गावडे साहेबांमुळे तोच माणूस, दुसरं कोणी नव्हतं. आणि मग बाकीचे जे उमेदवारांची नावाची चर्चा होती, काय त्या उमेदवार आहे जे मागचे आता कोणतं काही विषय नाही. अच्छा, आपल्या मनाने आहे ते आहे, आपल्या बाकी काय करायचं. ओके, धन्यवाद बाबा. दादा नमस्ते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. 4 तुल्यबळ उमेदवार आहेत तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये, आहेत ना. मग काय कुणाची हवा आहे? कोणत्या उमेदवाराची हवा आहे? काय आता सगळ्या नाही, सगळ्यांच्या असू द्या, पण याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीला किंवा रात्री अपरात्री तुमच्यासाठी धावून येणारा उमेदवार कोण? दोन्ही आहेत तसे, सगळेच आहेत. हा, सगळेच आहेत, पण जास्त विकास कामं असतील, विकास कामांच्या माध्यमातून, तुमच्या अडीअडचणीच्या माध्यमातून, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बापूसाहेबांची कामं आहात. पण थोडीशी पक्षाच्या ज्यांनी पक्ष बदल केला यावरती पक्ष बदल केला, आता वरचे निर्णय त्याला एवढं दुसरंच काम करून त्यांनी गद्दारी केली ना. दादा मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की समजा एखादा माणूस जर 63 वर्ष एखाद्या पक्षाची एकनिष्ठ थांबत असेल, तरी त्या पक्ष त्या माणसाला नाकारत असेल, तर सर्वसामान्य माणसाला काय करू शकत, का नाकारू शकत नाही? सर्वसामान्य माणसाला तिथं स्थान असेल का त्या पक्षात? हा, त्यांनी जो पक्ष बदलीचा निर्णय घेतला किंवा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय, तो योग्य की अयोग्य? आता एकूण त्याला तिकीट नाही भेटलं, त्याला जावंच लागलं ना भाजप. नाही, पण बाकी ते अपक्ष पण उभं राहू शकत होते ना. त्यांनी जो भाजपचा पर्याय निवडला, हा योग्य की अयोग्य? योग्य. नक्की. धन्यवाद. नमस्ते. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत हवा पाहता कोणत्या उमेदवाराची हवा आहे? राजू शेठ गावडे. राजू शेठ गावडेंची. साहेबांची कामं आहे तेवढी. अच्छा, आम्ही लहानपणापासून पाहतोय सगळी कामं सगळी त्यांची.
का त्यांचीच का हवं, काय काम आहेत त्यांचे असे? अहो त्यांच्या कवा असं जातपात नाही, भेदभाव नाही, कोण गरीब असू नाही, श्रीमंत असू द्या, कवा कोणाला आजूबाजू नाही केलं, काय नाही केलं. अहो आताचे बाकीचे जे सांगते ना आम्ही त्यांच्या संघ होतो आजपर्यंत, आम्ही त्यांचं काम केलंय आणि आता आम्ही दुसऱ्यांसंग, पण हे फक्त त्यांना विचारलं नाही का दुसऱ्यांना विचारलं ना तर मग आम्ही त्याला विचारते ना आम्ही लगेच दुसऱ्या पक्षात जायचं, दुसऱ्या उमेदवाराला धरायचं, ही अशी भूमिका आहे लोकांची. गावडे साहेबांचं जे काम आहे ना ते सगळ्यांना माहिती किती काम आहे, सगळे काय आहे ती. मला एक प्रश्न असा विचारायचा की समजा गावडे साहेबांनी पक्ष निवडला, सगळ्या गोष्टी झाल्या, ते भाजपमध्ये गेले किंवा काय झाले, 63 वर्ष माणूस एखाद्या पक्षाची एकनिष्ठ असेल, त्यांच्या तळागाळात पक्ष त्यांनी पोहोचवला, सगळं केलं, याचा फायदा गावडे साहेबांना होईल का समोरच्या उमेदवाराला होईल? गावडे साहेबांना जाणार. म्हणजे नाव त्यांचं माणूस पाहून मतदान होईल की पक्ष पाहून मतदान होईल? माणूस पाहूनच पक्ष मतदान होणार. पक्षाचं काय आता ते सगळं चालले वरपासून खालीपर्यंत सगळे तेच चालले. नाही एकंदरीत पाहता मग थोडस पक्ष जर नसला, पक्ष जरी नाही पाहिला, माणूस बघून, पण शेवटी माणूस हा त्या पक्षाचाच आहे ना. नाही असू द्या पक्षाचं. आता मग पहिले पण गड्या भाजप संघ युती होतीच ना, मग त्यात काय विशेष एवढं, आपलं फक्त कामाशी मतलब. गावडे साहेब कसं असतं, कामाचे पाठपुरावा करून सगळ्यांना कोणा अन्याय करता काम व्यवस्थित करून घेतले ते व्यवस्थित. त्याच्यामुळे साहेबांचं सगळ्यांना साहेबांनाच जाऊन आहे. धन्यवाद.